आता आपण या व्हिडिओमध्ये 4th नंबरचा एक्झाम्पल बघू. 4th, 5th आणि 6th. ठीक आहे. लास्ट व्हिडिओमध्ये आपला डिटर्मिनंट मेथड आणि प्रॅक्टिस सेटमध्ये आपलं झालेलं होतं. प्रॅक्टिस सेटचं पहिलं क्वेश्चन, दुसरा क्वेश्चन, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपलं झालेला होता पहिला, दुसरा आणि तिसरा तुम्हाला होमवर्क दिलेला होता. ठीक. आता चौथा एक्झाम्पल बघू. चौथ्या एक्झाम्पलमध्ये नेहमीप्रमाणे सॉल्व करा. गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर गिवन सायमल्टेनियस इक्वेशन्स आर. आता हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे. 6x minus 4y is equal to -12. आता इक्वेशन नंबर द्यायची घाई करायची नाही. आता हे इक्वेशन जर सिम्प्लिफाय होत असेल म्हणजे अजून लहान होत असेल म्हणजे तिघं टर्म्सला एका कॉमन नंबरने भाग जात असेल तर भाग द्यायचा, डिवाइड करायचा. आता 6, 4, 12 तिघांना 2 ने भाग जातो. ठीक आहे. तिघांना 2 ने भाग जातो. आपण 2 ने डिवाइड करू. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. 6, 4 आणि 12 दोघांना तिघांना 2 ने डिवाइड करा. इथे येईल 3x मायनस इथे येईल 2y इज इक्वल टू इथे येईल -6. ठीक आहे. आता याला इक्वेशन नंबर द्या. इक्वेशन नंबर 1 पुढे लिहा. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2. BS म्हणजे बोथ साइड. ठीक आहे. पण हे फुल फॉर्म मध्ये लिहा, शॉर्टकट मध्ये लिहायची गरज नाही. फुल फॉर्म मध्ये लिहायचं. डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 हे इक्वेशन 1 म्हटलं. दुसरं इक्वेशन 8x minus 3y is equal to -2. आता हे सिम्प्लिफाय होईल का? याला 2 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. इथे 2 ने भाग जाईल, इथे 2 ने भाग जाईल, पण इथे 2 ने भाग जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे हे ॲज इट इज ठेवा 2. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. आता हे ax plus by equal to c या फॉर्म मध्ये आहेत का? ax plus by equal to c, ax plus by equal to c. ठीक आहे. या फॉर्म मध्ये आहे. मी इथे लिहायचा therefore इक्वेशन 1 and 2 are in the form ax plus by is equal to c. ठीक आहे. पहिली स्टेप होती ax plus by equal to c या फॉर्म मध्ये त्याला लिहायचं. ठीक आहे. आता dx आणि dy हे तीन डिटर्मिनंट फाइंड करायचे. therefore d is equal to, आता d डिटर्मिनंट काय असतो? a1 a2 b1 b2, a1 a2 b1 b2, 3 8 -2 -3 इक्वल टू. ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 × -3 मायनस दुसऱ्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये -2 × 8. खाली कोर्ट सॉल्व कराय. 3 × -3 हे झाले -9 मायनस -2 × 8 -16. ठीक. खाली कोर्ट -9 ॲज इट इज मायनस मायनस प्लस 16 मग -9 + 16. आता बघा दोघांची साइन वेगवेगळी आहे. दोघांची सबट्रॅक्शन करा. 16 - 9 7 आणि मोठ्या नंबरचा साइन द्या प्लस. म्हणजे d ची व्हॅल्यू मिळाली 7. ठीक. आता dx काय असतो? c1 c2 b1 b2, c1 c2 b1 b2. आता c1 c2 हे इक्वेशन 1 2 याचे c1 c2 घ्यायचे. -6 -2 -6 -2 b1 b2 -2 -3 -2 -3. ठीक आहे. मल्टिप्लिकेशन करा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये -6 × -3 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -2 × -2. ठीक. इक्वल टू. आता निगेटिव्ह × निगेटिव्ह पॉझिटिव्ह. 6 × 3 18 मायनस -2 × -2 +4 म्हणजे 18 - 4. 18 - 4 किती होता? 14. म्हणजे dx ची व्हॅल्यू आली 14. ठीक. आता आपल्याला जो d, एक गोष्ट लक्षात ठेवा, आपल्याला जो d मिळतो तो d 0 नको फक्त. ठीक. जर तो 0 मिळाला ठीक आहे तर तो पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. म्हणजे d आपल्याला 0 नको. म्हणजे आपण असं लिहू शकतो d इज नॉट इक्वल टू 0 तरच ते एक्झाम्पल सॉल्व्ह होते. हे dx dy 0 मिळाले तरी चालतील पण
D0 नको. पुढे dy डिटर्मिनंट असतो. dy काय असतो a1 a2 c1 c2. a1 a2 3 8 आणि c1 c2 -6 -2. सॉल्व करा. पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 × -2 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये -6 × 8 इक्वल टू चलो 3 × -2 -6 मायनस ब्रॅकेट मध्ये -6 × 8 -48. ठीक आहे. इक्वल टू -6 आता मायनस मायनस प्लस 48. परत दोघांची साइन वेगळी आहे. सबट्रॅक्शन करा. 48 - 6 42 आणि मोठ्या नंबरची साइन द्या. म्हणजे dy ची व्हॅल्यू आली 42. d7 आला. dx 14 आहे आणि dy 42 आहे. therefore by Cramer's rule we get दोन पार्ट करायचे आता. x इक्वल टू dx अपॉन d आणि y इज इक्वल टू dy अपॉन d. therefore x ची व्हॅल्यू आता dx किती आहे 14 अपॉन d किती आहे 7. dx ची व्हॅल्यू 14 अपॉन d ची व्हॅल्यू 7. 7 1 7 7 2 14. therefore x इज इक्वल टू 2. x ची व्हॅल्यू आली 2. therefore y इज इक्वल टू dy अपॉन d. dy 42 dA 7 42 अपॉन 7. therefore y इज इक्वल टू 7 1 7 7 6 42. y इज इक्वल टू 6. ठीक आहे. आता सोल्युशन लिहून घ्यायचं. therefore xy is equal to 2 6 is the solution of given simultaneous equations. ठीक आहे. अशा प्रकारे सॉल्व करायचं. म्हणजे इक्वेशन आता हे नवीन काय याच्यामध्ये नवीन फक्त असं आहे की इक्वेशन जर सिम्प्लिफाय होत असतील तर ते करून घ्यायचे. ठीक आहे. नाहीतर ते आन्सर आपल्याला सेम मिळतं. फक्त एक कॅल्क्युलेशन जर आपल्याला मोठे मिळतात. ठीक आहे. कॅल्क्युलेशन मोठे मिळायला नको. कॅल्क्युलेशन आपल्याला सर्व सोपे मिळायला पाहिजे म्हणून आपण इक्वेशन जरा सिम्प्लिफाय करून बघायचं. ठीक. आता फिफ्थ नंबरचा घेऊ. पुढचा एक्झाम्पल आहे 4m + 6n = 54 3m + 2n = 28. आता इथं व्हेरिएबल xy न देता व्हेरिएबल mn दिले. एक्झाम्पल मध्ये किंवा पेपर मध्ये कदाचित तुम्हाला pq देतील, ab देतील, mn देतील तर कन्फ्यूज व्हायचं नाही. हे फक्त व्हेरिएबल्स आहे. नॉमिनल आहे फक्त हे. ठीक आहे. तर दिलेले इक्वेशन लिहा. गिवन simultaneous equations are given simultaneous equation are 4m + 6n = 54. आता बघा हे परत आपण सिम्प्लिफाय करू शकतो. 2 ने डिवाइड करू शकतो. ठीक आहे. therefore मग 2 ने डिवाइड करा. 2m + 3n = 54 ला 2 ने डिवाइड करा. किती होता 27. ठीक आहे. हे झालं. आता याला ऑन इक्वेशन नंबर 1. पुढे रिझन डिवाइडिंग बोथ साइड बाय 2 ने डिवाइड केलं आपण दोघं साइडला. ठीक आहे. दुसरं इक्वेशन 3m + 2n = 28. इक्वेशन 2. दोन इक्वेशन तयार झाले. 2m + 3n = 27 आणि 3m + 2n = 28. ठीक आहे. दोघं या फॉर्म मध्ये आहे. ax + by = c. आता इथं फॉर्म लिहिताना ax + by = c लिहिलं तरी चालेल. ठीक. therefore इक्वेशन 1 and 2 are in the form ax + by = c. आता तुम्ही व्हेरिएबल ते mn लावलं तरी चालतात. ठीक आहे. किंवा असे लिहू शकतात am + bn = c. पण आपण सहसा आपण ax + by = c बघतो. फक्त या फॉर्म मध्ये ते इक्वेशन पाहिजे. ठीक आहे. या फॉर्म मध्ये इक्वेशन आहे. ठीक आहे. आता d काढा.
therefore D is equal to D A1 A2 B1 B2 A1 A2 2 3 B1 B2 3 2 is equal to, ठीक आहे. आता मल्टिप्लिकेशन करा. 2 into 2 पहिल्या ब्रॅकेटमध्ये 2 into 2 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 into 3, ठीक आहे. करा मल्टिप्लिकेशन. 2 into 2 4 मायनस 3 into 3 9 4 minus 9 minus 5 D ची व्हॅल्यू मिळाली -5, ठीक आहे. आता dx काढू. dx is equal to dx काय असतो C1 C2 B1 B2 C1 C2 27 28 B1 B2 3 2 इक्वल टू पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 27 into 2 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 3 into 28, करा. 27 2 जा होता 54 मायनस 3 into 28 28 3 जा 28 मध्ये 28 28 2 जा 56 28 3 जा 84 किती होतात 84. करा आता 54 मायनस 84 84 मायनस 54 करा किती होता 30 आणि मोठ्या नंबरचा साइन द्या मायनस. dx ची व्हॅल्यू आली -30. आता करू dy. सॉरी इथं dx नाही ना, इथं dm येईल कारण की m व्हेरिएबल आहे ना. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं, आपण हे व्हेरिएबल नुसारच आपण d dm dy हे सगळे काढायचं ते. म्हणजे जर व्हेरिएबल x y असतील तर dx dy, व्हेरिएबल mn असतील तर dm dn, व्हेरिएबल ab असतील तर da db, ठीक आहे. ही गोष्ट फक्त थोडीशी बारीक गोष्ट लक्षात ठेवायची. लक्षात dm dm. आता dn इज इक्वल टू dn काय असतो म्हणजे dy तो असतो a1 a2 c1 c2 a1 a2 2 3 आणि c1 c2 27 28 इक्वल टू सॉल्व करा. 2 into 28 मायनस दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 27 into 3 करू मल्टिप्लिकेशन. 28 2 जा 56 मायनस 27 3 जा 81, ठीक आहे. तर करा आता हे 56 मायनस 81. आता 81 मायनस 56 करा. 81 मधून 56 मायनस करा. कॅरीचा वन घेतला 11 मायनस 6 5 8 मायनस 6 2 किती होता 25, ठीक आहे. मग 25 आणि मोठ्या नंबरचा साइन मायनस म्हणजे dn किती आहे 25 -25 d -5 dm -30 and dn -25. therefore by Cramer's rule we get आता इथे व्हेरिएबल mn यूज करायचे. m इज इक्वल टू dm अपॉन d आणि n कसं येईल dn अपॉन d, ठीक आहे. therefore m इज इक्वल टू dm किती आहे -30 अपॉन d आहे -5. बघा न्यूमरेटर डिनॉमिनेटरचा मायनस मायनस साइन कॅन्सल. 5 1 5 5 6 30 म्हणजे m इज इक्वल टू कॅन्सल आला +6, ठीक आहे. n therefore n इज इक्वल टू dn अपॉन d. dn किती आहे -25 अपॉन d ची व्हॅल्यू -5 मायनस मायनस साइन कॅन्सल. 5 1 5 5 5 25 n ची व्हॅल्यू आली 5, ठीक आहे. सोल्युशन पण देताना mn लिहायचे. therefore mn is equal to 6 5 is the solution of given simultaneous equations. ठीक आहे. अशा प्रकारे हे आहे लक्षात. फक्त काळजी घ्या व्हेरिएबल्सची. आता 6 नंबरचा घेऊ शेवटचा एक्झाम्पल घेऊ.
2x प्लस 3y इक्वल टू 2 आणि x मायनस y अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2. ठीक आहे. आता दिसायला थोडा वेगळा दिसतोय. आता आपण इक्वेशन सिम्प्लिफाय करत होतो, म्हणजे इक्वेशन सोपं करत होतो. ठीक आहे. सोपं करत होतो म्हणजे काय, त्याला एक कॉमन नंबरने डिवाइड करत होतो. आता इथं डिनॉमिनेटरला 2 2 आहे. हे असे नंबर आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करता येतील, पण खूप किचकट जातील. किचकट जायला नको, आपण काम करू, जे डिनॉमिनेटरला दिसतंय त्यालाच मल्टिप्लाय करून टाकू 2 2 ने. म्हणजे कसं येईल, हे डिनॉमिनेटरचे 2 2 निघून जातील, म्हणजे इक्वेशन सोप्या फॉर्म मध्ये येईल. ठीक आहे. तर दिलेले इक्वेशन लिहावले. The given simultaneous equations are given simultaneous equation are 2x plus 3y is equal to 2. पहिला इक्वेशन. आणि दुसरा x मायनस y अपॉन 2 इक्वल टू 1 अपॉन 2. ठीक आहे. आपण आता मल्टिप्लाय डिवाइड करत होतो, आता मल्टिप्लाय करू. देरफोर प्रत्येक टर्मला 2 2 ने डिवाइड करून मल्टिप्लाय करून टाका. मग 2 इंटू एक्स 2x मायनस इथं 2 ने मल्टिप्लाय जर केलं तर मल्टिप्लायचा आणि डिवाइडचा 2 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे राहील फक्त y इज इक्वल टू. इथे पण तसंच 2 ने जर मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लायचा 2 आणि डिवाइडचा 2 दोघं कट होतील, राहील फक्त वरचा तो 1, म्हणजे 2x मायनस y इक्वल टू 1. याला म्हणा इक्वेशन नंबर 2. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 2. 2 ने दोघं साइडला मल्टिप्लाय केले. ठीक आहे. आता हे दोन इक्वेशन कन्सिडर करायचे, हे विचारात नाही करायचं. ठीक आहे. देयरफॉर आता इक्वेशन ax प्लस by इक्वल टू c या फॉर्म मध्ये आहे का, आहे. ax प्लस by इक्वल टू c, ax प्लस by इक्वल टू c. ठीक आहे. तर तो मग देयरफॉर इक्वेशन 1 and 2 are in the form ax plus by is equal to c. Therefore b काढा आता a1 into b1 b2. आता हे दोन घ्यायचे. ठीक आहे. a1 a2 2 2 b1 b2 3 minus 1. साइन बघायची. हा प्लस असेल तर प्लस घ्यायचं, मायनस असेल तर मायनस घ्यायचं. इक्वल टू सॉल्व करा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 इंटू मायनस 1 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 2. ठीक आहे. इक्वल खाली इक्वल टू 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 3 इंटू 2 6. आता मायनस 2 मायनस 6 दोघांची साइन सेम आहे, दोघांची ऍडिशन करा. 2 प्लस 6 8 आणि कॉमन साइन द्या मायनस. तherefore d इज इक्वल टू मायनस 8. त्यानंतर आता dx, आता व्हेरिएबल कोणता आहे, x y ना, dx इक्वल टू dx काय असतो, c1 c2 b1 b2 c1 c2 2 1 आणि b1 b2 3 minus 1 इक्वल टू पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 इंटू मायनस 1 मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 3 इंटू 1 इक्वल टू 2 इंटू मायनस 1 मायनस 2 मायनस 3 इंटू 1. 3 इंटू 1 किती 3 मायनस 2 मायनस 3 दोघांची ऍडिशन करा. 2 प्लस 3 5 आणि कॉमन साइन द्या मायनस 5, म्हणजे dx इथे आलं मायनस 5. dy असतो a1 a2 c1 c2 a1 a2 2 2 c1 c2 2 1. मल्टिप्लिकेशन करा. पहिल्या ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 1. ठीक आहे. मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये 2 इंटू 2 इक्वल खाली इक्वल टू 2 इंटू 1 2 मायनस 2 इंटू 2 4 2 मायनस 4 मायनस 2. dy आलं मायनस 2. क्रॅमर्स रूल यूज करा. देयरफॉर बाय क्रॅमर्स रूल we get x is equal to dx upon d and y is equal to
dy अपॉन डी. therefore x ची व्हॅल्यू काय जाताना dx अपॉन डी. dx किती आहे -5 अपॉन डी आहे -8. दोघं साईडचे दोघं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचे मायनस मायनस साइन कॅन्सल. x इक्वल टू 5 अपॉन 8. आता सिम्प्लिफाय होते काय नाही होत कारण की 5 प्राईम नंबर आहे. x इक्वल टू 5 अपॉन 8. पहिला सोल्युशन मिळाला x इक्वल टू 5 अपॉन 8. ठीक आहे. therefore y इज इक्वल टू dy. dy किती आहे -2 अपॉन d किती आहे -8. therefore दोघं साईड दोघांची मायनस मायनस साइन कॅन्सल. ठीक आहे. 2 अपॉन 8. आता हा सिम्प्लिफाय होतं का 2 8 दोघांना 2 2 ने भाग जातो. मग 2 2 ने डिवाइड करा तर 2 1 जा 2 आणि तर 2 4 जा 8. आन्सर आला 1 अपॉन 4. ठीक आहे. 5 अपॉन 8 आणि y 1 अपॉन 4. therefore x y इज इक्वल टू 5 अपॉन 8 1 अपॉन 4 is the solution of given simultaneous equation. ठीक. अशा प्रकारे हे सोल्युशन झाले. आता बघा आता क्रॅमर्स रूल किंवा डिटर्मिनंट मेथड संपलेली आहे. आता इथं 3 प्रॅक्टिस सेट आपल्याला झालेले आहे. ठीक आहे. आता हे पूर्ण चॅप्टर झाल्यानंतर आपण टेस्ट घेऊ ऑनलाईन टेस्ट. ठीक आहे. प्रामाणिकपणे ऑनलाईन टेस्ट द्यायची. तर बघा आता क्रॅमर्स रूल संपलेला आहे. एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, ग्राफिकल मेथड आणि डिटर्मिनंट मेथड हे चारही मेथड लिनियर इक्वेशन 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्याचे झालेले. ठीक आहे. आता याच्या पुढे आपण नवीन टॉपिक घेऊ. नवीन टॉपिक काय आहेत. आता इक्वेशन लिनियर नॉन लिनियर दिलेले असतात. इक्वेशन नॉन लिनियर दिलेले असतात त्याला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करून एलिमिनेशन मेथडने सॉल्व्ह करायचं. आता पुढे एक्झाम्पल खूप कठीण आहे. 2 प्रॅक्टिस आहेत बाकी आपले. ठीक. इक्वेशन रिड्यूस करणे. ठीक आहे. आणि दुसरा आहे पुढचा पॉईंट आहे ऍप्लिकेशन ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स म्हणजे वर्ड प्रॉब्लेम. ठीक आहे. हे 2 टॉपिक आपण पुढे घेऊ. आता इथपर्यंत आजपर्यंत म्हणजे आजसाठी तर होमवर्क तुम्हाला दिलेला आहे. होमवर्क व्यवस्थितपणे करा आणि मला ग्रुपवर सेंड करा. ठीक आहे.